जय भीम दादा. जय भीम. भारतीय संविधान बदला अशी भाषा करणाऱ्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? माझी पहिल्यांदा ही प्रतिक्रिया आहे. मी सातारा जिल्ह्यातून आलेलो आहे. माझं नाव संतोष पवार आहे आणि भारतीय संविधान बदलणाऱ्यांना मी एवढं सांगतो, बाबासाहेबांकडे ज्या डिग्र्या होत्या त्या 32 डिग्र्या होत्या आणि तुमचं शिक्षण तुम्ही 12वी 10 वेळा बघून पास झालेला आहात आणि तुम्ही संविधान विषय बोलताय संविधान बदलला. संविधान बदलण्यापूर्वी तुम्ही पहिल्यांदा संविधान वाचा. संविधान किती जणांना त्यांचा हक देतं हे पहिल्यांदा तुम्ही बघा. संविधान म्हणजे एक असं बुक आहे त्याच्यावरती आपला पूर्ण भारत देश चालतो. संविधान ही राज्यघटना अशी आहे. तुम्ही जर पाकिस्तानची राज्यघटना बघितली, चायनाची राज्यघटना बघितली तर ती चायनाची राज्यघटना कमीत कमी आतापर्यंत 3 ते 4 वेळा बदलण्यात आलेले आहे. परंतु भारतीय संविधान हे जेव्हा 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताचं संविधान या आपल्या देशामध्ये लागू झालं त्यावेळेपासून संविधान अजिबात कोणी चेंज केलं नाही. आणि संविधान बदलणाऱ्यांना मी एवढीच विनंती करतो की पहिल्यांदा तुम्ही ते संविधान वाचा आणि तुमच्याकडे ती पात्रता पाहिजे, तेवढं शिक्षण पाहिजे. त्यातील एक कलम जरी बदलायचं असेल ना तेवढं तुम्हाला शिक्षण पाहिजे. ऑलरेडी तुम्ही 8वी नापास आहात, 9वी नापास आहात, 10वी नापास आहात. तुम्हाला काही समाजातील माणसं आहेत, तुम्हाला फक्त एखाद्या महापुरुषांचा फोटो पुढे घेऊन तुम्ही इलेक्शन लढतात. पण तुम्ही गोरगरीब लोक काय करतात हे बघा. संविधान हे जे आहे ना, संविधानाला जर तुम्ही धक्का जर लावला ना तर तुम्हाला तुम्ही जे आता मध्ये संविधानाची सभा झाली ते संविधानाचे पहिले छायाचित्रण बघा. तुम्ही संविधानाच्या एका पानालाही धक्का लावू शकत नाही. आम्ही काय असं तर नाही की 3री किंवा 4थी पास आहे. आमचा अभ्यास या संविधानावरती चालू आहे. आम्ही संविधानाच्या सावलीला पण तुम्हाला टच करून देणार नाही. त्यामुळे संविधानाचे आम्ही रक्षक आहेत. संविधानाचा तुम्ही पाला जरी हात जरा लावलो ना, आम्ही करोडो लाखो अन्वय बाबासाहेबांचे आशीर्वादामुळे बाबासाहेबांच्या मुळे आम्ही या इथं जमलेलो आहे. बाबासाहेब एक छोटं मोठं व्यक्तिमत्व नव्हतं, एकदम मोठं व्यक्तिमत्व आहे. आणि जे काही लोक जे आहेत जे आपले सगळे आरक्षण घेतात, मला आरक्षणाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर ना, एसटी समाज असो किंवा एसटी समाज असो किंवा एनटी समाज असो किंवा ओबीसी, बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं त्याच्यामध्ये सर्वात पहिलं कलम ही ओबीसी समाजामध्ये लिहिलं गेलेलं आहे. पण आजकाल जो ओबीसी समाज ओके आपला सेशन आहे फक्त संविधान बदला या बाबतच आहे, आरक्षणाबाबत नाहीये. ओके, आरक्षणाबद्दल नसला तरी पण सांगतो आणि संविधान बदलण्याबद्दल मी बोलतो की संविधान हे तुम्ही किती पण लावा ताकद, किती ताकद जर लावली ना संविधानाचं एक कलम तुम्ही बदलू शकत नाही. तुम्ही असा बोलता की एक कलम सुद्धा बदलू शकत नाही. पण बिबेक देबराय ओके यांनी वक्तव्य केलं आहे की भारताच्या संविधानाची पूर्ण चेंडामेंढा झालेला आहे. तर त्या चेंडामेंढा झाल्यामुळे आपल्याला हे नवीन बनवावं लागेल, नवीन घडवावं लागेल अशी जे भाषा करतायत. ओके, तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? ते ऍक्च्युली तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्यांच्याबद्दल मी काय वाचण्यात आलेलं नाही. परंतु संविधान मला एवढं सांगायचं आहे, संविधान ज्या व्यक्तीने लिहिलं गेलंय त्यांचा अभ्यास 3री 4थी 5वीचा नव्हता. त्यांनी पूर्ण आयुष्यभर त्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. आणि असं नाही की मी मुंबईत मध्ये राहतोय तर मी फक्त नवी मुंबईत जाऊन शाळा शिकलेलं आहे. त्यांचं जे शिक्षण होतं, जे बाबासाहेबांचं शिक्षण होतं ते 7 समुद्र पार होतं. लंडन इकॉनॉमिक ऑफ स्कूल, तुमचं म्हणलं तर अमेरिका नंतर मुंबई या भरपूर ठिकाणी परदेशात जाऊन बाबासाहेबांनी शिक्षण घेतलेलं आहे. आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून बाबासाहेबांनी रात्रीचा दिवस करून आणि कमीत कमी जेव्हा संविधानाचा पाया रचला जात होता त्यावेळी फक्त 7 माणसं होती आणि त्याच्यातले जे 4 जण होते ते आउट ऑफ महाराष्ट्र, आउट ऑफ इंडियाच्या बाहेर होते. आणि सगळ्यात जास्त संविधान लिहिण्याचे जे प्रेशर जे आलं ते बाबासाहेबांकडे आलेलं. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी एवढं मस्त संविधान लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही चेंजही नाही करू शकत किंवा तुम्ही काहीच करू शकत नाही संविधानाबद्दल. आता एवढे मोठे पुरुष होते ना, त्यांनी आपण फक्त उद्याचा दिवस वाट बघतो की उद्या माझ्या घरामध्ये काय येईल का नाही. बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी 200 वर्षानंतर काय होणार आहे हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. तर आता फक्त आता आपला भारत स्वातंत्र्य कमीत कमी 76-78 इयर झालेले आहेत. अजून 200 वर्ष व्हायचे. 200 वर्षानंतर समजेल आपलं संविधान चेंज होईल का नाही. कारण बाबासाहेबांनी ज्यावेळी संविधान लिहिलं ते 200 वर्षानंतरचा अभ्यास करून लिहिलं गेलेलं आहे. दादा खूप चांगली माहिती दिली. एक शेवटचा फक्त प्रश्न आहे की आता जे गोष्टी केल्या जातात तर आपल्या संविधानाबद्दल आपल्या संविधानाने काय दिलं आहे या फक्त थोडक्यात सांग. संविधानानं आपल्याला ना कलम 14 ते कलम 19 पर्यंत ना आपल्याला मानवी हक्क दिलेले आहेत. आपल्याला अशा हक्क दिले आहेत. पहिले जे संविधान लागू होण्यापूर्वी जे मूलवादी होते त्यांनी आपल्या महिलावरती जे ओबीसी समाज असू द्या किंवा एससी असू द्या एसटी या लोकांना एवढे यांच्यावरती अत्याचार होत होते. कुणाला पाणी पिण्यासाठी मुभा नव्हती. बाबासाहेबांनी तलाव ओपन केले. कुणाला
भाषण स्वतंत्र नव्हतं. आता मी जर बोलत असेल तर ते फक्त बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे. पहिले मी असं एकत्र येऊन बोलू शकत नव्हतो. जर मला एखाद्या गोष्टीची सभा घ्यायची असेल तर बाबासाहेबांमुळे मी सभा घेत होते. जर मला शिक्षण करायचं असेल तर मी आता खालच्या समाजातला आहे, तर मला शिक्षण घ्यायचं असेल तर मला पहिले शिक्षणाचा अधिकार नव्हता. मला कोणत्या गोष्टीचा बोलायचा अधिकार नव्हता. मला कपडे कोणते घालायचा अधिकार नव्हता. इव्हन ज्या महिला मंडळ होत्या त्यांना मला एवढंच विनंती आहे, तुम्ही जी महिला मंडळ आहात ती पहिल्यांदा सगळ्यात जास्त उपकार जर कोणावरती केला असेल ना तर फक्त महिला मंडळावरती, भले ते कोणत्याही समाजाचा असो. काही लोक समाजकंटक हे होते इंग्रजांच्या काळामध्ये, त्यांच्याही अगोदर काळामध्ये ते बोलत होते की महिलांना शिक्षणाची गरज नाही, त्यांचं काम एकच की चूल आणि मूल यांचं तेवढं काम होतं. पण बाबासाहेबांनी हे सगळं कॅन्सल करून त्यांना सगळ्यात जास्त फ्रीडम दिलेलं आहे. आता तुम्ही बघत असाल काही लेडीज लोक म्हणजे शॉर्ट कपडे घालतात, हे पण अधिकार हे संविधान देते आपल्याला. आपण कोणत्याही मुलीला काय बोलू शकत नाही किंवा कोणत्याही मुलीला मारू शकत नाही, कोणत्याही मुलाला काय बोलू शकत नाही. हे सगळं अधिकार, सगळं A to Z अधिकार हे आपल्याला संविधान देतं. आपण मंत्र्यांना प्रश्न विचारू शकतो, हे अधिकार आपल्याला दिलेला आहे. आपण एखाद्या आरोग्य खात्याला विचारू शकतो, हे अधिकार आपल्याला दिलेला आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला पाणी मिळत नसेल, आपल्याला सर्व अधिकार, आपल्याला प्रश्न विचारण्याचा सगळ्यात जास्त जो मोठा अधिकार आहे ना, प्रश्न विचारायचा अधिकार दिलेला आहे. कारण इंग्रजांच्या काळामध्ये आपल्याला प्रश्न विचारायचा अधिकार नव्हता. आपण फक्त गुलाम होतो, गुलाम. आणि आपलं भारतीय संविधान एक वोट एक माणूस, म्हणजे एक मतदान जर तुम्हाला कमी पडलं ना तर तुम्हाला माणूस निवडून येत नाही. हे सगळ्यात जास्त जर अधिकार दिला असेल तर मतदानाचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. धन्यवाद सर. ठीक आहे.